आपण सहज म्हणतो की 28 झाल्यानंतर 30 झाल्यानंतर आपल्या बॉडीतले हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात, टेस्टोस्टेरोनची मात्रा कमी व्हायला लागते. आणि ते खरंच आहे बरं का बॉडीमध्ये. आणि आपण एकदम असं हवेत असतो. हे माझ्या बॉडीला काय होतं, माझे 6 पॅक कधीच जाणार नाही आणि मी किती जरी खाल्लं तर मला काहीच होत नाही. पण ज्यावेळेला आपली 30 ओलांडते ना त्यावेळेला बॉडीवरती 6 पॅक गायब व्हायला लागते, त्यावेळेला मजा येते. हार्मोन हे खूप फॅक्टर करतात, परंतु आपण जसं आपलं एज होतं तसं खाण्याच्या पद्धती म्हणा किंवा व्यायाम सुद्धा कमी होतं. आणि ह्या सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे सगळीकडून असं म्हणजे हार्मोनल चेंजेस, झोपेचा बिघाड असेल किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असतील किंवा खाण्याचे जे आपले बिघडलेलं आहे, प्रोटीनचं तेवढ्या मात्रात जात नाही आणि हे पूर्ण बॉडीमध्ये म्हणजे आपलं ओबेसिटी तर आहे, पण बाकीचे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, याच्यामुळेच होतं. त्यामुळे प्रत्येक गुडघ्याचे प्रॉब्लेम असतील, बॅकचे प्रॉब्लेम असतील, कारण मसल मासच टिकून राहत नाही ना पूर्ण. त्यामुळे जिम वगैरे आपल्याला करणं गरजेचं आहे आणि दररोज आपल्याला मला वाटतं की डोक्यात सारखं हॅमर केलं पाहिजे, नाही आज कसल्याही परिस्थितीत मला व्यायाम करायचा आहे आणि खाण्यामध्ये मला चांगलं न्यूट्रिशन फूड खायचं आहे. मग याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्या बाकीच काही गोष्टी खाऊ शकतो, पण आपण त्याला आपण लिमिटच ठेवत. सकाळी पण खातोय आणि संध्याकाळी पण खातोय, त्याला व्यवस्थित प्रोटीन वगैरे. आणि चहाकारी पण. चहा खाली तर माझं फेवरेट आहे चहा. पण दिवसभरामध्ये प्रयत्न असतो माझं प्रोटीन कम्प्लीट करायचं. चहाकारीची बॉडी. चहाकारी बॉडी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.